Hello everyone. So we will start today with pulses and legumes. Till yesterday we had completed till millets. So now we will be starting with pulses and legumes. The term pulses is limited to the crop harvested solely for a dry grain. Okay. It is harvested in either fresh form or dried form, or you can say the crop is green when it is green in color or little pale yellow in color. Okay. Then there are two types of crops in pulses. One is vegetable form and other form is the leguminous crop which has oil into it, and leguminous just a leguminous crop which can be sprouted. Okay. A legume is a plant of family Fabaceae. Fabaceae is its botanical name, or a fruit of this specific plant. A legume fruit is simply dry fruit that develops from a simple carpel and usually dehisces on two sides. Means what? There are म्हणजे तुम्ही डाळी वगैरे बघता ना किंवा कडधान्य, तर तुम्ही एक अख्खं कडधान्याला दोन भागात डिवाइड करू शकता. तर ते तुम्ही सिंगल जे हे आहे, सिंगल जे फ्रूट आहे किंवा सिंगल जे हार्वेस्टेड क्रॉप मधलं प्लांट सीड आहे, त्या तुम्ही डिवाइड करू शकता दोन भागांमध्ये, स्प्लिट करू शकता. ते लेग्युम्स ते आहे, होल ग्रेन पण आहे, प्लस तुम्ही त्याला दोन ह्याच्यामध्ये डिवाइड करू शकता. ओके. The well-known legumes are peas, beans, lentils, black gram, green gram, soya, and groundnut. Pulses contain carbohydrates, mainly starches, protein, including essential amino acid, and fat. The remainder composition is moisture, fiber, minerals, and vitamins. Then next is structure of legumes. The seed coat or hull accounts for 7 to 15% of whole seeds. म्हणजे जे फुल ग्रेन आहे तर तेच मॅक्झिमम सीड कोटच्या फॉर्म मध्ये आहे. कॉटलिडॉन आर अबाउट 85% ऑफ द सीड मास अँड एम्ब्रिओ कन्सिस्ट ऑफ 1 to 4%. म्हणजे एक सिंगल जे सीड आहे लेग्युमचं, ते 85% होल फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एम्ब्रिओ 1 to 4% मध्ये प्रेझेंट आहे. The external structure of the seed are the testa, hilum, micropyle, and raft. The testa is the outermost part of seed and covers almost all the seed surface. The hilum is oval scar on the seed coat where the seed was attached to the stalk. म्हणजे झाडापासून जे हे सीड अटॅच असेल तो पार्ट हिलियम त्याला म्हणतात. म्हणजे तुमचं सीड कोट आणि झाड ज्या पॉइंटला जॉईंट होतं तो पार्ट आहे तुमचा हिलियम. The micropyle is small opening in seed coat next to helium. The raphe is a ridge on the side of the helium opposite to micropyle. When the seed coat is removed from the grain, the remaining part of the is the embryonic structure. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तो पूर्ण एम्ब्रिओ स्ट्रक्चर जो आहे तो 1 to 4% मध्ये आहे आणि बाकी सगळं सीड कोट आहे. The embryonic structure consists of two cotyledons. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सिंगल सीडला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जातं, डिवाइड होतच म्हणून स्प्लिट ग्रेन होतो तयार. म्हणजे इनिशियली होल ग्रेन असतो, त्याला तुम्ही मग स्प्लिट केल्यावरती डाल फॉर्म होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल चना डाल तुमची किंवा तुमचं मसूर डाल, म्हणजे अख्खा पूर्ण ह्याचा तुम्ही ते स्प्लिट केलं डाल फॉर्म मध्ये तयार होते. Two cotyledons are not physically attached to each other except the axis and a weak protection provided by seed coat. Thus, seed is usually vulnerable to breakage. म्हणजे तुम्ही जेव्हा त्याला ते एकदम असं इंटॅक्ट जॉईंट नसतं, ते एकामेकांना चिटकलं जरी असेल तरी असं कम्प्लिटली चिटकलेलं नसतं. तुम्ही त्याला थोडंसं मेकॅनिकल ऍक्शन किंवा तुम्ही जर ते हे केलं तर त्याला ऍब्रेशन दिलं तर ते दोन्ही स्प्लिट होतात, त्या दोन्ही कॉटिलिडॉन्स, आणि टू फॉर्म्स मध्ये स्प्लिटेड डाल फॉर्म तयार होते. द आउटरमोस्ट लेअर ऑफ द सीड कोट इज क्युटिकल. Both the micropyle and helium have been related to permeability of testa to water absorption. म्हणजे तुम्ही जेव्हा हे धान्य पाण्यात सोक करतात
तर त्या मायक्रोफाईल आणि हिलियम मधनं ते पाणी बाहेर आत जातं आणि ते हे धान्य किंवा ते डाळी ज्या फुलतात त्या तुम्ही आता समजा हरभरा भिजत टाकला तर ते त्या दोन्ही होल्स मधनं ते पाणी आत जाईल आणि त्याचं व्हॉल्यूम वाढेल आणि त्याचं साईज वाढेल आणि ते मोठं होईल ग्रेन साईज त्याच्यामुळे. ते वॉटर ऑब्झॉर्प्शन त्यावर डिपेंडेंट आहे अकॉर्डिंगली. देन वी विल सी टाइप्स ऑफ लेग्युम्स. The first types is beans and peas. To the most of the people in the world, legumes means beans and peas. These are in fact some of the oldest and most common food crop. खूप पूर्वीपासनं हे बीन्स आणि पीज हे अवेलेबल आहे ॲज अ फूड क्रॉप. Beans come in all shapes, sizes and colors. Example are kidney beans, lima beans, pinto beans, navy beans, green beans, wax beans, butter beans. आता हे डिफरंट टाइप्स ऑफ बीन्स आहेत. म्हणजे तुमचं हे असतात ना, वालाच्या शेंगा असतात किंवा मग तुमच्या हिरवे वटाणे, पिवळे वटाणे, हे पण सगळं त्याच्यामध्ये येतं या बीन्स आणि पीज मध्ये. Beans are a good source of protein and values ranges from 17% to 31%. म्हणजे बीन्स मध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतं. म्हणजे तुम्हाला समजा प्लांट प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्ही बीन्स मधनं करू शकता. तुम्हाला आणि हे पण माहिती असेल की मार्केटमध्ये बेक्ड बीन्स म्हणून अवेलेबल आहे. ते पण तुम्ही यूज करता बऱ्याच पदार्थांमध्ये. इव्हन डाल्स पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये यूज होतं आणि इव्हन डाल्स घेऊन त्याचं फ्लार बनवतात म्हणजे बेसन तयार होतं आणि ते आपण बऱ्याचशा प्रोडक्ट्स मध्ये किंवा बऱ्याचशा रेडी टू ईट प्रोडक्ट्स मध्ये अशा प्रकारे वापरलं जातं ते त्याच्या फ्लावर्स जे आहे ते. ओके. देन नेक्स्ट इज lentils. Lentils is an edible pulse. It is bushy annual plant of legume family grown in लेन्स शेप सीड. आता लेन्स शेप सीड म्हणजे तो जो लेंटिलचा जो आकार आहे तो थोडासा असा उभट ओव्हल शेप मध्ये आहे त्याचा आकार. लेंटिल कलर्स रेंज फ्रॉम येलो टू रेड ऑरेंज. आता लेंटिलचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुमचं मसूरची जी डाळ असते ती तुम्ही आठवा म्हणजे कशी असते ती त्याची थोडी ऑरेंजिश कलरची असते अशी. तर पिवळी आणि थोडीशी केशरी रंगाची ती डाळ असते किंवा मग ब्राऊन आणि ब्लॅक कलरची पण डाळी अवेलेबल असते. तसं आता तुम्ही बघितलं तर उडदची छिलका डाळ असते ती किंवा मग तुमची बाकीच्या डाळी ज्या आहेत म्हणजे हरभरा डाळला पण वरती ब्राऊन कलरचं कव्हर असतं. अशा डाळी त्यामध्ये येतात त्याच्यामध्ये. रेड लेंटिल्स नोन ॲज मायक्रोस्पर्मा आर smaller and round, whereas green lentils are known as macrosperma, are larger and have flattened seeds. हे दोन प्रकारच्या लेंटिल्सचे प्रकार आहेत, मायक्रोस्पर्मा आणि मॅक्रोस्पर्मा. त्याचे साईज व्हेरी होतात मायक्रो आणि मॅक्रो मध्ये. लेंटिल्स आर गुड सोर्स ऑफ प्रोटीन. तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे जे दोन्ही हे आहेत बीन्स अँड पीज आणि लेंटिल्स हे दोन्ही जे आहेत ते बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे. म्हणजे तुम्हाला प्लांट प्रोटीन हवं असेल तर मग तुम्हाला ते इथनं मिळतं. हे व्हेरियस पल्सेस अँड लेग्युम्स विच आर अवेलेबल इन इंडिया इट इज प्रोजेक्टेड हिअर. ओके. तर चिकपी म्हणजे तुमचं जे हरभरा डाळ आहे त्याला चिकपी म्हणतात किंवा बेंगाल ग्राम दाल म्हणतात. फील्ड बीन्स म्हणजे तुमचं जे हे डाळ म्हणतात ना की काय म्हणतात त्याला वालाच्या शेंगा त्या आहेत फील्ड बीन्स. नंतर किडनी बीन्स, नंतर ब्लॅक आईड बीन्स. ब्लॅक आईड बीन्स म्हणजे चवळी. रेड लेंटिल्स म्हणजे तुमचं मसूर. ग्रीन ग्रॅम होल किंवा स्प्लिट म्हणजे हिरवे मूग. ब्लॅक ग्रॅम होल म्हणजे उडद. रेड ग्रॅम म्हणजे किंवा पिजन पी म्हणजे तुमचं तूर. देन ग्रीन अँड व्हाईट पीस तुम्हाला माहितीच आहे, हिरव्या वाटाणा आणि पिवळा वाटाणा. आणि मॉथ बीन्स म्हणजे तुमचं मटकी. ओके. ऑइलसीड्स आर मेनली यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ एडिबल ऑइल्स. म्हणजे तुमचं जेवढे काही तेल मिळतं ऑइलसीड्स मधनं ते हे ग्रेन्स आहेत. ऑइलसीड्स oilseed crops is grown in India are groundnuts, rapeseed, then mustard seeds, soybean, sunflower oil, then sesame, castor, safflower, niger seeds and linseed. हे वेगवेगळ्या सीड्स आहेत जे अवेलेबल आहेत इंडियामध्ये. त्याच्यापासून तुम्हाला हे काढलं जातं, तुमचं तेल काढलं जातं. त्या सगळे सीड्सच्या व्हरायटी आहे. ऑइल सीड्स आर मेड अप ऑफ 3 बेसिक पार्ट्स: सीड कोट, एम्ब्रियो
and storage structure. Okay, then the seed contain 2 pieces of cotyledon that function as food reserve structure. The seed coat is marked with helium and seed scar. मी तुम्हाला सांगितल्यासारखं बाहेरचं जे पार्ट आहे तो सीड कोट आहे आणि तो अटॅच असतो त्या ह्याला आतल्या बेस सीडला. ओके, आणि एम्ब्रिओला अटॅच असतो तो. आणि हे सीड कोट का इम्पॉर्टंट आहे तर बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा बाहेरचं डस्ट वगैरे त्याला आतमध्ये गेली नाही पाहिजे म्हणून ते तो सीड कोट शी इंटॅक्ट असतो तो पार्ट. Unlike seeds of grass family where oil is concentrated in germ that lies along the side of the endosperm, the entire hull of oil seeds is germ. आता हे फक्त हे जो पार्ट आहे सीड कोटचा तो मेजरली जर्म पार्ट आहे, त्याच्या आतला जो आहे तो जो उरतो तो. आणि हे पण ग्रेन सेम वे जसं हे जे होते आपले लेग्युम्स ते जसे 2 ह्याच्यामध्ये डिवायडेड पोर्शन मध्ये होऊ शकतात, तसंच ऑइल सीड्सचं पण तसंच आहे. ते पण 2 कोटिलिडन्स मध्ये डिवाइड होतात. ऑइल इन ऑइल सीड इज डिस्ट्रीब्युटेड इन स्पेरोस्पर्म्स throughout the germ cell. Recovery of oil from oil seed is facilitated by rupturing of cell walls by heat and pressure during flaking, by optional extrusion following by pressing and solvent extraction. म्हणजे काय, जेव्हा ऑइल काढायचं असतं तेव्हा त्याला जे सेल्स आहेत म्हणजे बाहेरचं जे कोट आहे ते त्याच्यावरती क्रश केलं जातं, त्यामुळे बाहेरची जी सेल वॉल आहे ती रप्चर होऊन जाते आणि हीटमुळे किंवा प्रेशरमुळे त्याच्यामधलं जे ऑइल आहे ते बाहेर निघतं आणि ते बाहेर निघालेलं जे ऑइल आहे ते पूर्ण प्युरिफाय करायला आणि एक्स्ट्रॅक्ट करायला सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. Waxes from the pericarp which protect the seed against the drying are often also solubilized by solvent extraction. जे वॅक्सेस आहे जे पेरिग्राफ मध्ये प्रेझेंट आहे सीडच्या ते पण सॉल्युबलाइज आहे. कसं सॉल्युबलाइज आहे तर ते सॉल्व्हंटनी किंवा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शननी ते सॉल्युबलाइज करून त्याचं ऑइल काढलं जातं तिकडनं पण. These are the various oil seeds in India which we get. Like I said, mustard seeds म्हणजे मोहरी आपली असते ती, सोयाबीन, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणा, सनफ्लावर, सिसेम म्हणजे तीळ, कॅस्टर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, रॅप सीड्स आणि पाम सीड्स. तर ह्या सगळ्यापासून ऑइल मेजरली इंडियामध्ये अवेलेबल आहे आणि ह्याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. प्रोसेसिंग ऑफ सिरियल्स. So here you can see wheat milling. Wheat milling is basically divided into 4 processes, sub-processes you can say: cleaning, conditioning, tempering, milling, and making of flour. In cleaning, there are sub-processes like product control, separator, aspirator, dish separator, scorer. In conditioning, there is washer stoner, tempering. In milling, the entolator, grinding bean. In flour milling, there are sifters and purifiers. So wheat milling basically is a traditional process. In the traditional process, they use stone grinders. म्हणजे नॉर्मल जे आपण चक्कीचे आटा म्हणतो तर ते जी चक्की असते ती वापरली जाते त्याच्यामध्ये. आता मॉडर्न याच्यामध्ये मिलिंग मध्ये व्हेरियस मशीन्स यूज केले जातात, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज त्याचे आणि डॅमेज ग्रेन्स हे रिमूव्ह केले जातात. The first one is vibrating screen. This removes bits of straw and other coarse material, and second screen removes foreign material like seeds. ह्यामध्ये 2 स्क्रीन असतात. एक फर्स्ट स्क्रीन जे असतात ते कोर्स पार्टिकल जे आहे ते काढतं आणि सेकंड स्क्रीन जे आहे ते फॉरेन पार्टिकल जसं सीड्स आहे, वीड्स आहे हे सगळं ते काढतं. नेक्स्ट इज ऍस्पिरेटर. इट लिफ्ट्स ऑफ लाइटर इम्प्युरिटीज इन दी व्हीट. म्हणजे एअर फ्लो दिला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, जे लाइटर पार्टिकल्स आहेत ते तिथनं रिमूव्ह केले जातात त्याच्यामधनं. ओके, then next is dish separator. After the aspirator, it moves to the dish separator. Dish separator consists of different types of dish revolving horizontally on the axis. The surface of dish indented to catch individual grain of wheat but reject larger and smaller particle. त्याच्या जे डिश सेपरेटर मध्ये डिश जे आहे ते बरोबर ग्रेन्सला कॅच करतात, इंडिव्हिज्युअल ग्रेनला, आणि जे अनवॉन्टेड पार्टिकल आहे त्याला ते रिजेक्ट बरोबर करतात. देन नेक्स्ट इज स्कॉरर. द व्हीट देन मूव्ह इनटू स्कॉरर, अ मशीन इन विच बीटर्स आर अटॅच. वेगवेगळे बीटर अटॅच केलेले आहे सेंट्रल शाफ्टला
आणि ते काय करतात, ते जे सेंट्रल शाफ्ट आहे ते ग्रेन्सला गोल गोल फिरवतं आणि ते फिरवल्यामुळे काय होतं, ग्रेन्स ड्रमला जाऊन आदळतात. बाहेर एक मोठा ड्रम असतो, त्याला जाऊन आदळतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की कर्नल हेअर जे आहे वरती व्हीटला ते ब्रेकडाऊन होतं त्याचं. देन नेक्स्ट वन इज मॅग्नेटिक सेपरेशन. द स्ट्रीम ऑफ व्हीट नेक्स्ट पासेस थ्रू मॅग्नेटिक सेपरेटर दॅट पुल्स डाऊन आयर्न अँड स्टील पार्टिकल. जे काय आयर्न पार्टिकल्स आहे किंवा स्टील पार्टिकल्स जे आहेत ते सगळे रिमूव्ह करतं मॅग्नेटिक सेपरेटर. कारण का हार्वेस्टिंगच्या वेळेस काय होतं, बरेचसे इम्प्युरिटीज फार्मवरचे जे आहेत तर त्यासोबत येतात. मग ते रिमूव्ह करण्यासाठी मॅग्नेटिक सेपरेटर त्याला हेल्प करतं. देन नेक्स्ट इज वॉशर स्टोनर. हाय स्पीड रोटेटर स्पिन दी व्हीट इन वॉटर बाथ. मोठा वॉटर बाथ असतो, त्याच्यामध्ये रोटेटर्स फिरतात आणि ते जे रोटेटर आहे ते व्हीट ग्रेन्सला वॉटर सोबत फिरवतात आणि सेंट्रिफ्युगेशन फोर्समुळे वॉटर जे एक्सेस अमाऊंट मध्ये आहे ते थ्रो केलं जातं आणि जे व्हीट ग्रेन्स आहेत जे क्लीन आहेत ते खाली राहतात आणि वॉटर थ्रो आउट होऊन जातं त्याच्यामध्ये. देन नेक्स्ट इज टेम्परिंग. व्हीट इज टेम्पर्ड बिफोर स्टार्टिंग ऑफ ग्राइंडिंग. मॉइश्चर ऍड केलं जातं टेम्परिंग म्हणजे. ओके. Tempering aids in separation of bran from endosperm and helps to provide constant controlled amount of moisture throughout the milling. The percentage of moisture, length of soaking, time and temperature are important factors during the tempering of soft, medium and hard wheat. Damp wheat is held for 8 to 24 hours in the bean. The outer layer of the wheat tends to be brittle and tempering toughens the ब्रान कोट. काय होतं, बाहेरची जी लेअर आहे ती इमिजिएटली रिमूव्ह होऊन जाते इझिली टेम्परिंगमुळे आणि ग्रेन आहे तसंच इंटॅक्ट राहतो त्याच्यामुळे. दिस टेम्परिंग ऑल्सो conditions the endosperm and which helps in making flour or breakdown of flour. Then entolator, this revolving at high speed in scourer aspirator hurl the wheat against finger like pins. म्हणजे ते जे एंटोलेटर जे आहे त्याला डिस्क असतात, त्याला असे स्पाइन्स असतात पिन सारखे, त्या फिंगर लेग पिन्स असतात. त्याच्याने काय होतं, तुमचं जे ग्रेन आहे तो क्रॅक केला जातो त्याच्यामध्ये आणि जे अनवॉन्टेड पार्टिकल आहे जे व्यवस्थित नाहीये ते त्या शेपमध्ये किंवा त्या कर्नल साईज मध्ये ते रिजेक्ट केलं जातं. देन नेक्स्ट इज युअर ग्राइंडिंग बीन. ग्राइंडिंग बीन हा फर्स्ट ब्रेक म्हणजे फर्स्ट ब्रेकिंग ऑफ ग्रेन जिथं होतं ते ग्राइंडिंग बीन मध्ये होतं. वेअर द कोरुगेटेड रोलर इज मूव्ड ओव्हर दी ग्रेन्स. ओके. आणि इट इज ब्रोकन इन टू कोरस पार्टिकल. देन नेक्स्ट इज सिफ्टर. द ब्रोकन पार्टिकल ऑफ व्हीट अँड ब्रान गो इन टू द बॉक्स लाईक सिफ्टर. बॉक्स सिफ्टर मध्ये भरपूर प्रकारचे सिरीज असतात सिफ्टरच्या म्हणजे सिव्हच्या आणि स्क्रीन्स असतात जे लार्ज पार्टिकल आणि स्मॉल पार्टिकल्स रिमूव्ह करतात. लार्ज पार्टिकल सर्वात आधी रिमूव्ह होतात आणि खाली जसं जसं ते खाली येत राहतं फ्लार तसं तसं ते शिफ्ट होत म्हणजे फाईन 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 होत जातं. देन नेक्स्ट इज प्युरिफायर. द टॉप फ्रॅक्शन अँड पार्टिकल ऑफ एंडोस्पर्म graded by size are carried to the separate purifier. In a purifier, a controlled flow of air lifts off bran particles while cloth or screen separate and grade coarse fraction by size and qualities. प्युरिफायर मध्ये काय होणार आहे, साईज प्रमाणे ग्रेडिंग तर होणारच आहे आणि जे इम्प्युरिटीज आहेत ते कम्प्लिटली निघून जातील आणि त्या स्क्रीन्सला एअर लिफ्टर पण लावलेले आहेत प्लस त्या स्क्रीन्सला क्लॉथ आणि स्क्रीन सेपरेटर पण लावले, त्यामुळे साईज आणि क्वालिटी प्रमाणे तो ग्रेडिंग केला जातो. द डाऊन प्युरिफायर 4 to 5 additional brake rollers are attached to this purifier. म्हणजे काय होतं, प्युरिफायर नंतर रोलर येतो, रोलर नंतर परत प्युरिफायर, असं ते एकाखाली एक ते वर्कआउट होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, ब्रान सेपरेट आउट होतं आणि जम पार्टिकल्स मध्ये, कारण का रोलच्या प्रेशरमुळे, आणि साईज कमी होत जातो त्याचा, लहान 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 ते जसं जसं फिरत जातं तसं ते साईज कमी होत जातो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अराउंड 72% ऑफ व्हीट फ्लार तुम्हाला मिळतं. देन नेक्स्ट इज टाइप्स ऑफ व्हीट फ्लार. आपण आधी टाइप्स ऑफ व्हीट बघितले, त्या डिफरंट टाइप्स ऑफ व्हीट फ्लार आहे, त्याचं पर्पज ऑफ युझिंग प्रमाणे त्याला ग्रेड केलंय, परत टाइप्स डिसाइड केले, त्याचे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके. द फर्स्ट वन इज ब्रेड फ्लार. ब्रेड फ्लार ह्याच्यामध्ये हाय क्वालिटी ऑफ प्रोटीन असतं आणि प्रोटीन कंटेंट इज अराउंड 10.8 to 11.3. देन बिस्किट फ्लार.
milled from weak wheat of low protein. Then household flour हे मिक्सचर ऑफ 2 फ्लार आहे. आपलं लो प्रोटीन फ्लार अँड हाय प्रोटीन फ्लारचं मिक्सचर असतं. अराउंड 20% ऑफ स्ट्रॉंग व्हीट त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. सेल्फ रेझिंग फ्लार इज ऍडेड विथ रेझिंग एजंट. रेझिंग एजंट म्हणजे तुम्हाला जर केक बनवायचा किंवा बेकिंग करायचं असेल तर ते यूज होतं. रेझिंग एजंट यूज होतं. देन फ्लार फॉर कन्फेक्शनरी म्हणजे केक्स बन्स पेस्ट्री बनवण्यासाठी स्पेसिफिक वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ फ्लार्स आहे ज्याच्यामध्ये 8.5 to 9.5 प्रोटीन पर्सेंटेज आहे. स्पेसिफिकली ते फ्लार त्या गोष्टींना यूज केलं जातं. फ्लार फॉर सूप, काल पण मी तुम्हाला सांगितलं की सिरियल फ्लार सूप मिक्सर्स मध्ये थिकनिंग एजंट म्हणून यूज केले जातात. तर हे जे फ्लार असतं त्याच्यामधनं एन्झाईम ऍक्टिव्हिटी डिऍक्टिव्हेट केली जाते. देन फ्लार फॉर रस्क. रस्क म्हणजे तुमचे टोस्ट साठी लो प्रोटीन फ्लार यूज केला जातात. तसं सेम केक किंवा पॅनकेक साठी जे बॅटर फ्लार आहे त्यामध्ये सेम वे लो प्रोटीन फ्लार आहे आणि ते 90% वीक व्हीट पासून केलं जातं आणि 10% त्याच्यामध्ये स्ट्रॉंग व्हीट ऍड केलं जातं. मग आता आपण फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हीट फ्लार बघणार आहोत. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वर्ण जे दिसतात आपल्याला दोज आर दी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. द कलर ऑफ दी फ्लार विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इट शुड बी व्हाईट ऑर स्लाइटली ऑफ व्हाईट इन कलर. फ्लार इज टेस्टेड फॉर इज कलर व्हाईटनेस किंवा ब्राईटनेस साठी ते कलर चेक केलं जातं. अँड इट्स ऑक्सिडेशन ऑल्सो. म्हणजे त्या फ्लारचं ऑक्सिडेशन झाल्यावरती त्याचे जे पिगमेंट आहे ते अफेक्ट होतात. ते पिगमेंट अफेक्ट झालेले आहेत का किंवा काही प्रॉब्लेम झालेला आहे का फ्लार मेकिंगच्या वेळेस ते आयडेंटिफाय करण्यासाठी कलर टेस्ट केला जातो. द ऑक्सिडेशन ऑफ कॅरोटिनॉइड पिगमेंट्स बाय ब्लिचिंग एजंट. while making of flour, if bleaching agent was added and if there was an oxidation of that pigment, that is identified in this test. Then 1000 grain weight or 1000 kernel weight, it is usually expressed in grams. It is used to predict how much of flour is extracted from the given weight of the sample. म्हणजे 1000 दाणे जेव्हा घेतो त्याचं जे वजन असेल त्याच्यापासून किती ग्रॅम्स ऑफ फ्लार्स बनलेला आहे किंवा बनू शकतं हे कळण्यासाठी 1000 ग्रेन वेट अनालिसिस केलं जातं. ग्रॅन्युलॅरिटी, पार्टिकल साइज ऑफ फ्लार डायरेक्टली अफेक्ट्स दी अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर मेकिंग डो. म्हणजे हायड्रेशन व्हायला त्या फ्लारचं किती तुम्हाला पाणी लागतं हे तुमच्या ग्रॅन्युलॅरिटीवरती डिपेंड असतं. त्यामुळे पार्टिकल साइज जेवढा मोठा असेल तेवढं पाणी कमी लागणार का जास्ती लागणार हे बघण्याकरता ते चेक केलं जातं. द सिम्पल मेथड ऑफ एस्टिमेशन ऑफ पार्टिकल साइज इज युझिंग स्टँडर्ड सिव्ह मेथड. स्टँडर्ड सिव्हचा एक सेट असतो त्याच्यामधनं ते काढले जातात पार्टिकल्स, म्हणजे त्याला सिव्हिंग केलं जातं. त्याच्यावरनं कळतं की ग्रॅन्युलॅरिटी किती आहे, किती मोठे पार्टिकल्स आणि किती लहान पार्टिकल आहे. Other physical characteristics such as taste, weight, hardness, experimental milling are also performed to evaluate solubility and suitability of flour for using in baked goods. Dough forming properties or rheological properties of wheat flour dough is important as it determines the suitability of dough for using in various baked products. Even these properties determine performance of dough during the baking. ओके, त्यासाठी वेगवेगळे ग्राफ्स असतात, सॅरिनोग्राफ, एक्सटेन्सोग्राफ. म्हणजे त्याच्याने काय होतं, किती फुलतं तुमचं डो कम्प्लिटली, कसं ब्रेकडाऊन होतं त्याचं फ्लारचं आफ्टर मेकिंग ऑफ डो किंवा ड्युरिंग बेकिंग, हे सगळं तुम्ही आधीच आयडेंटिफाय करू शकता. देन केमिकल क्वालिटी टेस्टिंग. आपण मग अशी फिजिकल बघितली, आता ही केमिकल क्वालिटी टेस्टिंग मध्ये ऍशिंग, स्टार्च डॅमेज आणि सेडिमेंटेशन टेस्ट केली जाते. त्या ऍशिंग मध्ये काय करतात, सर्टन अमाऊंट ऑफ फ्लार घेतात, मफल फर्नेस मध्ये त्याला इग्नाइट करतात आणि वेट डिफरन्सनी काढतात की त्याच्यामध्ये मिनरल कंटेंट किती आहे किंवा ऍश किती आहे. इट इज अ इंडिकेटर ऑफ अमाऊंट ऑफ मिनरल मॅटर इन युअर फ्लार. द फ्लार हॅव्हिंग हाय ब्रान कंटेंट विल कंटेन मोर अमाऊंट ऑफ ऍश, म्हणजे मोर अमाऊंट ऑफ मिनरल्स. हाय ऍश कंटेंट ऑफ फ्लार इज नॉट गुड फॉर बेकिंग. ओके, ऍश जास्ती असेल किंवा फ्लार मध्ये मिनरल पण जास्त असेल तर ते डेन्स बनेल आणि टेक्स्चर चांगलं येणार नाही. देन नेक्स्ट इज स्टार्च डॅमेज. सम ऑफ दी स्टार्च ग्रॅन्युल गेट डॅमेज ड्युरिंग मिलिंग प्रोसेस. सो what happens if starch get damaged, water absorption will be reduced or increase. It will do,
की प्रोडक्ट जे फायनली येणार आहे, तुमचं जे ब्रेड बनेल किंवा तुमचं जे बेक्ड गुड बनेल ते व्यवस्थित फुलणार नाही, तर स्ट्रक्चर पण खराब होऊ शकतं. डॅमेज स्टार्च कॅन कॉज प्रॉब्लेम्स लाईक स्टिकी क्रम्ब अँड वीक ब्रेड. Sedimentation test is used to assess the gluten quality and bread making potential of flour by observing the way in which the ground wheat or flour suspension coheres and settles in presence of sodium dodecyl sulfate. या सोल्युशन मध्ये थोडा अमाऊंट ऑफ फ्लार घातलं जातं, चांगलं मिक्स केलं जातं आणि सस्पेन्शन चेक केलं जातं की किती सेटल होतंय आणि किती वरती फ्लोट होतंय. त्याच्यावरनं कळतं तुम्हाला की फ्लारची क्वालिटी कशी आहे. इट टेक्स अबाउट 30 to 50 minutes. 30 minutes ground flour साठी आणि white flour साठी 50 minutes. Hard wheat flour having high content of gluten in protein has high sedimentation value as compared to soft wheat flour.